उत्सवाला आजपासून संपूर्ण देशभरात सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे। नवरात्र उत्सवानिमित्त 3.5 शक्तिपीठांसह सर्वच देवीच्या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी दिसतीये। मंदिरांना विविध रंगांच्या फुलमाळांनी सजवण्यात आलेलं आहे। मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। देवीचा आणि स्त्री शक्तीचा जागर आज केला जातोय आणि आजपासून पुढचे 9 दिवस असाच उत्साह बघायला मिळणार आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। देवीच्या गाभाऱ्यात दुपारी 12 वाजता तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबासे यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजा केली जाणार आहे। घटस्थापना केली जाणार आहे। पहाटेच मंचकी निद्रा संपवून देवी सिंहासनावर आता विराजमान झालेली आहे आणि पुढचे 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे। यामध्ये देवीच्या विविध अलंकार पूजेसह रोज रात्री छबिना सुद्धा निघणार आहे। राज्यासह देशभरातील लाखो भाविक तुळजापुरात दाखल झालेले आहेत। 9 दिवसाची घोर निद्रा जी देवीची होती ती निद्रा संपलेली आहे आणि आताच रात्री 2 वाजता देवीला पुन्हा बोपे पुजाऱ्यांकडून पलंगावरून देवीला सिंहासनावरती प्राण